नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे टेक्स्टबुक फॉर सोपर्ट कोचिंग्समध्ये. मित्रांनो, काल परवापासून तुम्ही एक गोष्ट ऐकत असाल, टॅरिफ 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 टॅरिफ. आणि त्याच्यामध्ये विशेषतः ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की ह्या टॅरिफिकेशन्समध्ये संपूर्ण जगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालंय. आणि हे वातावरण जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस ते वातावरणामध्ये भारतसारख्या विकसनशील देश आणि इतर काही विकसनशील देशामध्ये जी काही चढाओढ चालू आहे संपूर्ण जागतिकीकरणामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचं, तर त्याच्या मागे कुठेतरी काय दिसून येते, तर आपल्याला एका प्रकारचं असलेलं अस्तित्व दिसून येते की प्रत्येक देश हा स्वतःला काय करतोय, इथं टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु कुठेतरी कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला असंही दिसून आलंय की संपूर्ण जगामध्ये ह्या टॅरिफिकेशनमुळे खूप भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग आता हे टॅरिफिकेशन लावत असताना किंवा ह्या टॅरिफिकेशनच्या गोष्टीवर चर्चा होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टॅरिफ म्हणजे काय. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर टॅरिफ म्हणजे वेगळं तिसरं काहीच नसून टॅरिफ हे एका प्रकारचं असलेलं इम्पोर्ट केलेल्या वस्तूवर लावलेला कर, एवढ्या सोप्या भाषेमध्ये त्याला आपण समजू शकतो. जर फॉर एक्झाम्पल आपण भारताला काही वस्तू पाठवतोय, एक्सपोर्ट करतोय, तर अमेरिका त्याच्यावर टॅरिफ लावणार, म्हणजे त्याच्यावर तो टॅक्स लावणार. अशातलं सिंपल त्याच्यातली लँग्वेज आपण असं समजू शकतो. मग हे टॅरिफिकेशनमुळं संपूर्ण जगाच्या असलेल्या ग्लोबलायझेशनला प्रॉब्लेम होतोय का, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाची असलेली गोष्ट आहे. आता ज्यावेळेस आपण अनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतंय की संपूर्ण भारत देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे वाढत चाललेलं आहे. 91 नंतर संपूर्ण जगामध्ये कुठंतरी असं वातावरण निर्माण झालं आहे की इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जी आहे ती इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट अशा स्टेजवर आलेली आहे की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक जण हा स्वतःच्या देशाला रिप्रेझेंट करण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की ह्या सगळ्या अनुषंगामध्ये कुठंतरी ग्लोबलायझेशनचा असलेला मूळ संदर्भ आहे की संपूर्ण जगाने एकत्र यावं, संपूर्ण जगाने एकत्र येऊन तिथं आर्थिक संबंध प्रस्थापित करावे आणि सोबतच प्रस्थापित असलेल्या जे काही मतभेद आहे ते मतभेद बाजूला ठेवून वसुधैव कुटुंबकम नावाच्या संकल्पनेला प्रमोट करायला पाहिजे. याची खरी सुरुवात आपल्याकडे दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली आपल्याला दिसून येते. दुसऱ्या महायुद्धानंतर बऱ्यापैकी देशामध्ये डेव्हलपमेंट झाली, बऱ्यापैकी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज झाल्या आणि ह्या ऍक्टिव्हिटीजमध्ये कुठेतरी असं दिसून आलंय की ज्या अनुषंगाने संपूर्ण जग एकत्र येतंय आणि एकत्रित्या कार्य करतंय, तर ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी आपल्याकडे इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज होत असताना आपण एकत्रित्या काय करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीवर काय केलं होता, फोकस तिथं केलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की ह्या सगळ्यामध्ये कुठंतरी भारत देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे की त्या वातावरणामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गोष्टीवर चर्चा होणं फार गरजेचं आहे. आणि त्याला सगळ्यात मोठी खंडनं पाडल्या जात आहे ते म्हणजे कोणाकडनं, तर अमेरिकेकडनं. अमेरिकेने अशा प्रकारच्या गोष्टी करायला सुरुवात केली की आहे की ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकसनशील देशांना त्रास कसा होईल, किंबहुना त्याचे असलेले टार्गेटेड देश आहे जसे की चायना झाला, रशिया झाला, इंडिया झाला आणि विशेषतः ईस्ट कंट्रीज ज्याला आपण म्हणतोय त्या ईस्ट कंट्रीजवर थोडं जास्त फोकस द्यायला सुरुवात केलेली. त्याच्या मागचं कारण पण तसं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एक जी आपली संघटना आहे ब्रिक्स नावाची संघटना थोडी जास्त उभारून आली होती की ज्याच्यामध्ये ब्राझील आहे, त्याच्यानंतर इंडिया आहे, रशिया आहे, चायना आहे, साऊथ आफ्रिका आहे. तर ह्या कंट्रीनी बऱ्यापैकी इकॉनॉमी हँडल करायला सुरुवात केली आणि त्या बैठकी अंतर्गत अशी कुठेतरी चर्चा चालू झाली की आता डॉलरचं अस्तित्व हे संपणार आहे किंवा त्याचं अस्तित्व आपण संपवायला पाहिजे. मग अशा ह्या सगळ्या स्वरूपामध्ये कुठेतरी ह्या गोष्टीवर चर्चा ही चालू झाली होती की आता डॉलरचं अस्तित्व आपण संपून टाकू आणि आपल्या असलेल्या करन्सीच्या माध्यमातून आपण याला काय करायला पाहिजे, डेव्हलप करायला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या सिनॅरिओमध्ये कुठेतरी आपल्याला असं लक्षात येतंय की हा प्रॉब्लेम वाढत गेला. मग याच्यामध्ये इगो हर्ट होणे, ज्याला आपण सामान्य स्वरूपाच्या भाषेमध्ये म्हणतोय, इगो हर्ट झाला तो कोणाचा, तर इथं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा. मग राष्ट्राध्यक्षाचा इगो हर्ट झाल्या कारणामुळं इथं संपूर्णरित्या ज्या काही गोष्टी होत्या तर त्याच्यामध्ये आपल्याला बदल करणं हे अमेरिकेला वाटायला लागलं. मग अमेरिकेने अनावश्यकरित्या एप्रिल महिन्यापासून इथं टॅरिफ लावायला सुरुवात केली. मग अशा वेळेस विकसनशील देश त्याचे टार्गेटेड होते. मग मध्ये मध्ये त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये दुसऱ्या देशांच्या असलेल्या मध्यस्थीमध्ये नाक खुपसणं,
ह्या सगळ्या गोष्टी अमेरिकेचं असलेलं वर्चस्व आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे हे संपूर्ण जगाला कळून चुकलेलं आहे. म्हणून अमेरिका अशा प्रकारच्या गोष्टी करताना आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर हे टॅरिफिकेशनचं एक माध्यम आहे, एक साधन आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या ज्या काही एक्सपोर्ट आपण करतोय तिथं तर त्याच्यामध्ये कुठेतरी काय आहे याच्या मागचा असलेला हा हेतू आपल्याला दिसून येतोय. त्याच्यामध्ये भर पडली ती म्हणजे काय की पहिले भारत देशावर 25% टॅरिफ लावणार होता आणि 6 ऑगस्टला सांगितलं की 50% लागणार आहे. मग याचं कारण त्यांनी दिलं की रशियाकडनं आपण ऑइल एक्सपोर्ट करतो म्हणजे ऑइल इम्पोर्ट करतो. आता तसं बघायला गेलं तर इंडिया ऑइल इम्पोर्ट हा चायनाकडनं पण करतो, गरज पडली रशियाकडनं पण करतो, मिडल ईस्टकडनं पण करतोय. मग अशा वेळेस भारतालाच टार्गेट केल्या जात आहे. तसं बघायला गेलं तर चायना हा सर्वात जास्त कन्झ्युमर आहे ऑइल कन्झम्पशन कोणाकडनं तर रशियाकडनं. टर्की पण हा रशियाकडनं काय घेतोय तर जास्त तेल घेतोय. मग अशा वेळेस हे सगळे देश रशियावर डिपेंड आहे. मग अशा वेळेस भारतावरच त्यांनी का टॅरिफ लावला? चायना झालं, टर्की झालं यांच्यावर टॅरिफ लावलेलं नाहीये. मग याचं कारण हे आहे की आपल्याकडची जी काही डोमेस्टिक इंडस्ट्रीज आहे त्या डोमेस्टिक इंडस्ट्री आपल्या खूप स्ट्रॉंग आहे. कारण की जेव्हा आपण भारत आणि अमेरिकेच्या असलेल्या व्यवहारांचा आपण विचार करतो ना तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते जवळपास 80 बिलियन एवढा जो काही एक्सपोर्ट आहे तो एक्सपोर्ट इंडिया करतो आणि अमेरिकेकडनं नियर टू बी 50% त्याच्या म्हणजे 41 बिलियन एवढा आपण फक्त इम्पोर्ट करतोय. मग आता अमेरिकेला वाटतं की यार आपण ह्या भारताकडनं सगळ्या गोष्टी आपण आयात करतोय आणि आपण कमी निर्यात करतोय तरी तो रशियाकडनं तेल घेतोय. म्हणजे त्यांनी आपलं ऑबिडन्स ऐकायला पाहिजे, आपलं म्हणणं ऐकायला पाहिजे, पण तो रशियाच्या जवळ आहे. मग हे अमेरिकेला कुठेतरी खटकतंय म्हणून त्यांनी टॅरिफ लावायला सुरुवात केली. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही बघतात तर पेट्रोलियम ऑइल हा 5.2 बिलियन आहे, डायमंड मध्ये 3.3 बिलियन्स आहे, एअरक्राफ्ट आहे 2.11 बिलियन्स आहे, नट्स आहे 1.20, पेट्रोलियम गॅसेस आहे 1.54 आहे आणि हा 1.0 आहे. मग इंडिया स्टॉप इम्पोर्ट्स फ्रॉम द USA अशा प्रकारे आपण हे करतो. आणि एक्सपोर्ट काय करतो तर इंजिनिअरिंग गुड्स आहे 17.6 बिलियन याचं, इलेक्ट्रॉनिक गुड्स आहे 10.1 आहे, जेम्स अँड ज्वेलरी 9.9 आहे, 8.7 आहे, फार्मास्युटिकल्स टेक्सटाईल आहे 9.2, पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहे 5.8. मग याच्यामध्ये आपण काय बघतोय की पर्टिक्युलर काही गोष्टीवर त्यांनी टॅरिफ लावलेला आहे. एक्सपोर्ट तर आपण भरपूर करतोय, एक्सपोर्ट मध्ये आपण खूप जास्त स्ट्रॉंग आहे, इम्पोर्ट मध्ये खूप कमी आपण त्या प्रकारचा असलेला इम्पोर्ट जास्त करतच नाहीये. मग आता आपल्याला त्यांनी टॅरिफ कोणत्या याच्यावर लावलं तर लक्ष ठेवायचं तर त्यांनी लेदरवर लावलाय, फुटवेअर लावलेला आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजवर लावलेला आहे, पण त्यांनी फार्मास्युटिकल लावलेला नाही. कारण की फार्मास्युटिकलसाठी जो काही रॉ मटेरियल लागतो तो आपल्याकडनं जातोय आणि अशा स्वरूपामध्ये आपण त्याला फार्मास्युटिकल आपण काय करतोय एक्सपोर्ट करतोय. त्यामुळे ते फार्मास्युटिकल त्यांनी लावलेलं नाहीये. त्यांनी कारण जे दिलं होतं ना की रशियाकडनं आपण इथं काय करतोय ऑइल इम्पोर्ट करतोय. अहो आपण क्रूड ऑइल करतोय, त्याला रिफाईन करतोय आणि परत अमेरिकेला पाठवतोय ना. मग अशा वेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये हे सगळा इकॉनॉमिकल सर्वे आहे आणि ह्या इकॉनॉमिकल सर्वेच्या गोष्टीमुळे कुठेतरी संपूर्ण जगामध्ये टॅरिफिकेशन्स वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग याच्यावर काय आहे, कसं आहे, हे टॅरिफिकेशनचे प्रकार काय ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघता येईल. थँक्यू सो मच.